शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे पार्थिव शिवलिंग 13 तारखेला शनिवारच्या दिवशी जून महिन्यामध्ये आपल्याला पार्थिव शिवलिंगची पूजा करायची आहे. अधिक महिन्यामध्ये जे ऑनलाईन मिश्राजी सांगणार आहेत त्या पद्धतीने. आता साहित्य आणि ते शिवलिंग कसं तयार करावं हे मी तुम्हाला आता सांगते. तर पार्थिव शिवलिंग तयार करण्यासाठी आपल्या घरातला एखादी अशी कुंडी असेल. आता माझ्या घरात बेलचं झाड आहे, त्या बेलच्या झाडाखालची मी माती घेतलेली आहे. तुमच्या घरात जर बेलचं झाड नसेल किंवा दुसरं पण अशा तुम्ही कुंड्या लावलेल्या असतील तर त्याच्यातली माती घ्यायची आहे. जेवढं आपल्याला माती लागेल पार्थिव शिवलिंग तयार करण्यासाठी तेवढी माती घ्यायची आहे. आणि त्या मातीमध्ये संपूर्ण जी घाण आहे ती काढून टाकायची आणि संपूर्ण म्हणजे माती जी असते ते म्हणजे ती माती घेताना सगळी स्वच्छ घ्यायची. आणि नंतर ना ते घरात घेऊन गेल्यानंतर आपण एक कलश माठाजवळ अर्धा तास अगोदर म्हणजे शिवलिंग तयार करण्याच्या अगोदर अर्धा तास अगोदर एक कलश भरायचा. त्याच्यावरती एक डिश ठेवून त्याच्यावर एक तांदूळचा दाणा ठेवायचा. हे पितरांचं स्थान असतं. इथं 33 कोटी देवांचा वास असतो. तर त्या माठाजवळ आपल्याला हा कलश भरून ठेवायचा आहे. आणि त्या मातीवर अगोदर पाण्याचा शिंपडा द्यायचा किंवा गंगाजलने. आणि नंतरनं जे मी तुम्हाला आता पार्थिव शिवलिंग तयार करून दाखवते ते बघा. पार्थिव शिवलिंग तयार करण्यासाठी जे आपण पाणी ठेवलेलं आहे त्याचा थोडासा शिरकाव मी त्या पाण्यावर केलेला आहे. आणि नंतरनं ते जे बेल घेतलेलं आहे बेलचं पान शिधं घ्यायचं. उत्तर दिशेकडे तोंड जाईल. त्याची शेंडी जी असते ती उत्तर दिशेकडे करायची. आणि त्याच्यावर आपल्याला पार्थिव शिवलिंग करायचं आहे. हे पार्थिव शिवलिंग भाग्यवान लोकच करतात. ते ज्यांच्या आयुष्यात संकट, दुःख, कष्ट आणि दारिद्र्यता घरात आली असेल आणि पार्थिव शिवलिंग जर आपण सलग 15 दिवस केलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होते, दारिद्र्यता निघून जाते, घरात सुख समृद्धी नांदते आणि मनातल्या कामना पूर्ण होत असतात. म्हणून हे पार्थिव शिवलिंग आज आपल्याला अशा पद्धतीने तयार करायचं आहे. जे मी तुम्हाला पद्धत दाखवली त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकतात किंवा तुम्हाला जशा पद्धतीने येईल तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. तर हे पार्थिव शिवलिंग करण्यासाठी आपल्याला ह्या दिवशी रुद्र अभिषेक करायचा आहे, जो 7 वाजता शनिवारी आस्था चॅनलवर दाखवणार आहे. तर त्यावेळेस आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला सांगते. बघा, हे पार्थिव शिवलिंग तयार केल्यानंतर आपल्याला एक शमीपत्र लागणार आहे. 1 किंवा 5 तुम्ही घेऊ शकतात. 3 बेलपत्र 108 जसे तुमच्याकडे असतील तसे घ्यायचे, पण 108 बेलपत्र घ्यायचे आहे. कणेरचं फूल घ्यायचं आहे. नंतरनं आपले साधी फुलं घ्यायची आहे. 11 अखंड तांदूळचे दाणे घ्यायचे आहे. कच्चं दूध घ्यायचं आहे. जे गाईचं कच्चं दूध आहे ते दूध, त्याच्यात गूळ आणि नाही तर साखर मिश्रित असं करायचं आहे. आणि नंतरनं आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता अभिषेकसाठी जे साहित्य लागणार आहे ते तुम्हाला आता सांगते. बघा, अभिषेक करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते म्हणजे दूध, दही, मध, घी म्हणजे तूप, साखर, अत्तर, चंदन, 3 गोल सुपाऱ्या लागणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक रोली म्हणजे धागा, जो पंचरंगी धागा असतो तो आपल्या स्वतःला बांधण्यासाठी तांदूळ थोडेसे तांदूळ घ्यायचे. मोली म्हणजे जे आपली मोली म्हणजे तुम्हाला सांगते जे आपण धागा बांधतो पंचरंगी त्यालाच मोली म्हणतात. तर कापूर सुद्धा घ्यायचा आहे. आरती करण्यासाठी 2 तुपाचे दिवे घ्यायचे आहे. म्हणजे जे 2 तुपाचे दिवे सुद्धा तयार करून ठेवायचे. 1 जानवं घ्यायचं आहे. आणि काळी माती जी तुमच्या गमल्यातली म्हणजे तुमच्या कुंडीतली माती असेल त्याच्याने आपल्याला पार्थिव शिवलिंग तयार करायचं आहे. तुम्ही 2 फळं घेऊ शकतात किंवा केळी घेऊ शकतात. मिठाई असेल तर मिठाई घेऊ शकतात, नसेल तर 2 फळं सुद्धा चालतील. धूपबत्ती, फुलं, दुर्वा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. या सगळ्या वस्तू घेऊन झाल्यानंतर या दिवशी पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची आहे, जी शनिवारच्या दिवशी सांगितलेली आहे. बघा, अशा पद्धतीने तुम्ही पार्थिव शिवलिंग तयार करायचं आहे आणि आपल्याला अशी पूजा करायची आहे. आता माझ्या बेलाचं झाड आहे, खूप मोठं झालं आहे, तर त्याला बेल होते. तर ते बेल मी तोडून अशा पद्धतीने एक माळ तयार केलेली आहे, जी 21 बेलपत्र होते. तुम्ही 108 बेलपत्र सुद्धा घेऊ शकतात. 21, 11 असे आपल्याला बेलपत्र घ्यायचे आहे. या सगळ्या बेलपत्रांची माळ करून आपल्या महादेवाच्या मंदिरात न्यायची आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पार्थिव शिवलिंग करणार त्या ठिकाणी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला माळ दाखवली. ही माळ मी तयार केलेली आहे. बघा, ज्या घरामध्ये पार्थिव शिवलिंग होत असतं ते खूप भाग्यवान लोक असतात. त्यांच्या घरातला वास्तुदोष, पितृदोष, जे ग्रहदोष संपूर्ण निघून जातो. नकारात्मक शक्ती जाते. घरातले जे संपूर्ण दोष असतात, घरात कामं होत नाही, घरामध्ये सतत अडचणी निर्माण होतात, घरामध्ये आपल्याला सुख राहत नाही, शांती नाही, घर घेतलं आहे पण सुख नाही, पैसा टिकत नाही, लक्ष्मी घरात येत नाही, तर तुम्ही
तुम्ही पार्थिव शिवलिंगाची पूजा नक्की करा। आता हे पार्थिव शिवलिंग पूजा करण्यासाठी मी तुम्हाला वार सांगते, त्या वाराप्रमाणे जर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर ह्या वस्तू अर्पण केल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। पहिली वस्तू म्हणजे सोमवार आला की त्या दिवशी तांदूळचे दाणे अख्खे अर्पण करायचे आहे। दुसऱ्या दिवशी मंगळवारी आपल्यावर कर्ज झालेलं असेल तर आपल्याला मसूरची डाळ अर्पण करायची आहे। बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांचा वार असतो, त्या दिवशी अख्खे मूग भिजवलेले ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे। याच्याने आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असते। गुरुवारच्या दिवशी जे हरभऱ्याची डाळ आहे ती हरभऱ्याची डाळ अर्पण करायची आहे। याच्याने आपल्याने सुवर्ण दाण्याचं पुण्य प्राप्त होत असतं। आणि शुक्रवारी मध आणि साखर एकत्र करून महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा, याच्याने आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती होते। शनिवारच्या दिवशी काळे उडीद किंवा काळी तीळ भगवंत भोलेनाथांना अर्पण करायचे, याच्याने आपले शनी दोष शनीचा काही त्रास असेल 7.5 याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळते। आणि रविवारच्या दिवशी जवस अर्पण करायची। या गोष्टी अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनसंपदा कर्जबाजारीपणा संपूर्णपणे नाहीसा होतो। श्री स्वामी समर्थ।